बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार आहेत, तर राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्यानं तिथं पोटनिवडणूक होतीये। तर आज 2 विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होतीये। सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे बारामतीचा, तर दुसरीकडे राहुरीमध्ये देखील पोटनिवडणूक होतीये। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत, तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे। अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत आणि अख्खं पवार कुटुंब सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलंय, तर अक्षय कर्डिलेंनी देखील स्वतःच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।